हरे कृष्णा. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती योगा चॅलेंजमध्ये. तर भक्ती योगा चॅलेंजच्या माध्यमातून आपण भक्ती योग प्रत्यक्ष आयुष्यात उतरवणार आहोत. म्हणतात ना की गुलाबजामची रेसिपी बघणे किंवा गुलाबजामबद्दल ऐकणे यापेक्षा सगळ्यात उत्तम आहे की गुलाबजाम स्वतः बनवून त्याचा आस्वाद घेणे. भक्ती योगही तसाच आहे. जोपर्यंत तो आपण प्रत्यक्षात जीवनात उतरवत नाही तोपर्यंत त्याचा आस्वाद, त्याचा आनंद आपल्याला मिळणार नाही. तर आज सुद्धा आपण भगवंतांना विचारणार आहोत की हे भगवंता, आज माझ्यासाठी काय श्लोक आहे किंवा आज मी आयुष्यात भगवद्गीतेतलं कुठलं प्रिन्सिपल उतरवू ह्याच्याबद्दल प्लीज मला गाईड करा. तर आपण उघडणार आहोत आजचा श्लोक. तर आजचा श्लोक आहे, इथे भगवंत म्हणतायत, तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच मय्यार्पित मनो बुद्धिर्मामे वैश्यस्य संशय. तर हा श्लोक आहे भगवद्गीता अध्याय 8 श्लोक क्रमांक 7. तर भगवंत सांगतायत, तस्मात् म्हणजे म्हणून, सर्वेषु म्हणजे सर्व काळ, सर्व सर्वेषु म्हणजे सर्व, कालेषु म्हणजे काळी, माम म्हणजे माझे, अनुस्मर म्हणजे स्मरण करीत रहा, युद्ध म्हणजे युद्ध कर, च म्हणजे सुद्धा, मयी म्हणजे माझ्या ठाई, अर्पित म्हणजे शरणागत होऊन किंवा अर्पण करून, मन म्हणजे मन, बुद्धी म्हणजे बुद्धी, माम म्हणजे मला म्हणजे भगवंतांना, आणि एव म्हणजे निश्चितपणे, एष्यसी म्हणजे तू प्राप्त होशील, असंशय म्हणजे निसंदेह. इथे भगवंत म्हणतायत, म्हणून हे अर्जुना, तू सदैव माझे म्हणजे कृष्ण या रूपाचे स्मरण केले पाहिजे आणि त्याचबरोबर तुला आपल्या युद्धरूपी स्वधर्माचेही आचरण केले पाहिजे. तुझी कर्मे मला अर्पण केल्याने आणि तुझ्या मनाला आणि बुद्धीला माझ्या ठाई स्थिर केल्याने तुला निस्संदेह माझी प्राप्ती होईल. तात्पर्य खूप छोटंसं आहे. तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला केलेला हा उपदेश सांसारिक कर्मे करण्यात घडून गेलेल्या सर्व लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मनुष्याने आपल्या विहित कर्माचा किंवा उद्योगाचा त्याग केला पाहिजे असे भगवंत सांगत नाही. आपले विहित कर्म करीत असतानाच मनुष्य हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असा जप करत श्रीकृष्णांचे स्मरण करू शकतो. यामुळे त्याची भौतिक विकारापासून मुक्तता होऊ शकते आणि त्याचे मन व बुद्धी श्रीकृष्णांच्या ठाई स्थिर होऊ शकते. श्रीकृष्णांच्या नामाचे कीर्तन केल्याने मनुष्याला सर्वोच्च लोकाची म्हणजे कृष्ण लोकाची निस्संदेह प्राप्ती होते. तर आजचा संदेश अतिशय सोपा आहे. आपली जी कामं आहेत ती कामं करत राहा आणि एकीकडे भगवंतांचं नाम उच्चारण करत राहा आणि आजचा संपूर्ण दिवस व्यतीत करा. मित्रांनो, तुम्ही सुद्धा जर तुमच्याकडे भगवद्गीता असेल तर ती भगवद्गीता रोज सकाळी उघडा आणि भगवंतांना प्रार्थना करा आणि त्यांना विचारा की आज मी काय करू तुमच्यासाठी, आजचा माझा दिवस कसा आहे, आज माझ्यासाठी काय उपदेश आहे. आणि बघा बरं, भगवंत तुमच्या हृदयात ऑलरेडी बसलेले आहेत आणि त्यांना जर आपण प्रार्थना केली आणि भगवद्गीता उघडली तर आपल्याला पण ते नक्कीच योग्य मार्गदर्शन देतील. तर तुम्हाला कुठला श्लोक आला आज तर हे मला नक्की तुम्ही कळवा. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे नेहमी जप करत राहा, आपले कर्तव्य करत राहा आणि आनंदी राहा.